गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
अडचण. पाठवलं की हरी नामाची आगळे न भिरू सर्वदा. नामाची आगळे न भिरू सर्वदा. हरी गाणं तुझे मारो. नामाची आगळे न भिरू सर्वदा. नामाची आगळे न भिरू सर्वदा. हरी गाणं तुझे मारो. वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. विठ्ठला गाऊनी नाचोरंगी. दुःखाचा सुहारा करुणी दिवाळे. दुःखाचा सुहारा करुणी दिवाळे. देवन माळे चित्तिरायो. वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. विठ्ठल गाऊनी नाचोरंगी. सावधाने ऐसा भक्ती मार्ग धरा. ऐसा भक्ती मार्ग धरा. हे भक्ती वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. वैकुंठेला देवा अनुया कीर्तने. विठ्ठला गाऊनी इकडे या. नामाची आवळे न भिरू सर्वदा. नामाची आवळे न भिरू सर्वदा. नामाची आवळे न भिरू सर्वदा. नामाची
Amen.
नाथ
नामाची या बळी न घेऊ सर्वथा कळे काळाचा माथा सुटे मारो वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचो रंगी सुखाचा सोहळा करो दिवाळी प्रेमे वनमाळे चित्ते रडू वैकुंठीचा देव अनुया कीर्तने वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचुरंगी सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने भक्ती द्वार ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचुरंगी महायोग पीठे तटे वेम रस्त्यावर मंडळी काय राहतो समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रय जननी देवाची या जगद उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रय जननी देवाची ओम ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैकलक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामरीष्टं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा विठ्ठल नामाची आवडी न घेऊ सर्वथा कळे काळाच्या माता सुटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचुरंगी प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बाप्पा गेली 731 वर्षापासून ज्या महात्म्यांनी हाडाची काळ रक्ताची पाणी त्या काळात केला त्या काळात ज्यांनी देहाचं सार्थक करून घेतलं त्यांचे 731 वर्ष झाले तरी नाव निघतं विठ्ठल संत श्रेष्ठ शिरोमणी सावतात महाराज तसंच संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा हा उत्सव श्री क्षेत्र बाभुळतेरी या ठिकाणी आजच प्रारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपण या ठिकाणी चालू केलं आणि आजच्या ह्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सप्ताह कमिटी असेल गावकऱ्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. सर्वांचे लाख लाख धन्यवाद मायबाप.
ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व संत माईबापांच्या दर्शनाचा योग आला, असेच आजची सेवा ज्यांनी घेतलेली आहे, समाधान महाराज, सोमनाथ दुर्योधन फुलवारी, आमचे वैभव दादा, गौरव दादा, वैभव दादा पुण्याला आहे, विठ्ठला यांच्या माध्यमातून हा योग घडून आला. माईबाप अतिशय विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. आता एकाचं नाव पाठ आहे, दुसऱ्याचं नाही. याचा घेतला की त्याला राग, त्याचा घेतला की त्याला राग. 9:30 वाजले, 1.5 तास बाच्या हातात आहे. आपण 1.5 तासामध्ये सावतवांचा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. अतिशय मृदंग विशारद, मृदंग सम्राट आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज, हा ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्या नावामध्येच गौरव आहे. आणि अतिशय सुंदर त्यांचा हातही अतिशय सुंदर आहे. मायबाप रंग देवता कुडीवर थाप पडल्या पडते बर का. हा, आणि ज्यांच्यामुळे अतिशय ही साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकवाली बाद झाली, बाकी गावाचं काय उपत घेतं का? काही गरज नाही आपल्याला कोणाशी. आपल्याला रिटर्न आलं ना, आपलं ऐकवलं आलं का, ज्याला ऐकायला यायचं असलं ते नाही घेत धडका घरी राहून कोणाला जमत आहे? नाही. म्हणून मायबाप पहिल्या दिवशीची सेवा विनेकरी बाबा असतील, आपले सर्व गावकरी आता ह्या माध्यमाला या ठिकाणी असतील, तुम्ही सर्व या ठिकाणी साधक मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता आणि संत शिरोमणी सावता बाबा नामदेव महाराजांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याकरता घेतलेला भंग संत शिरोमणी सावता बाबांचा आहे. नामाचं प्रतिजय महत्व सांगणार आहे. अनुभव सिद्ध अभंग आहे आणि 4 चरणाचा अभंग आहे. अभंग अनुभव सिद्ध असतात, कारण त्यांनी हाडाची काढ रक्ताची पाणी करून स्वतःच्या जीवनामध्ये मूर्तिमंत त्या गोष्टीचा काय घेतलेला आहे? अनुभव. अभंग म्हणजे टलट फलफ यंगन बेट नाही. अभंग म्हणजे अनुभव. विठाला विठाला सावता महाराज, ज्यार्थी तुम्ही एवढं ठासून जगाला सांगताय, 731 वर्ष झाले अजून विचार जिवंत आहे आणि इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचा विचार जिवंत राहणार आहे. ज्यार्थी तुम्ही समाजाला एवढं निर्भुल सांगतात, एवढं अट्टहासानं सांगतात, काय भानगडे हो? सावता बाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये एका महात्म्याची संतांची कृपा झाली. जीवनामध्ये संतांची कृपा व्हावा मायबाप, आणि ज्या दिवशी माझ्यावर संतांची कृपा झाली त्या दिवशी सावता बाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये माझ्या संतांना दिलेलं वर्म, ते वर्म माझ्या जीवनामध्ये मी अंगीकार केला आणि अंगीकार केल्यानंतर त्याचा परिणाम माझ्या जीवनात झाला. काय? नामाची या बळे न घेऊ सर्वथा. हो, आतापर्यंत कीर्तन ऐकले नाही का तुम्ही? या बाबा कीर्तन ऐकले नाही? काय सांगता सावता बाबा? सांगणाऱ्याचा आणि सावता बाबा काही आहे का साम्य? आम्ही बोला का नाही, करावं लागत आहे. आमचे काय तुमच्या बांधाला बांधाय का? पण जे अनुभव 750 वर्षापूर्वीच्या महात्म्यांनी घेतला, तोच अनुभव आज येऊ शकत नाही का? येऊ शकतो. ज्यार्थी त्यांनी घेतला त्यार्थी येऊ शकतो. ते सांगतात, अरे हे सगळं जग काळानं भरडायला सुरुवात केलेली. प्रत्येक जण जो या सृष्टीमध्ये जन्माला आला, या सृष्टीचा नियम आहे, उपजे ते नाचे, नाचिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र देश. जो जन्माला आला त्याला धडकायचंय, तो देव असो का राजा असो का भिकारी असो. विठाला चांगले चांगले काळाच्या काळ्या का तू सुटले नाही बर का? हा, तू उरून नाही आले अवतार. अवतारात राम बी आले ना, अवतारात कृष्ण आला ना.
ते राहिले की इकडे राहिले. अरे त्याला सुद्धा काळानं सोडलं नाही, मग आम्हाला सोडणार आहे का? पण त्यांनी सुटून घेण्याचा मार्ग जाणून घेतला. माझे सावतोबा सांगतात, माझ्या जीवनात सच्च्या संतांची कृपा झाली आणि मी काळाच्या तावडीतून सुटलो. नामाची आवडे न भिवू सर्वथा, कळी काळाचा माथा सोटे मारू. अरे ज्या काळानं ग्रासलाय जगाला, त्या काळाला सोटे आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. काय केलं सावतोबाला तुम्ही? त्याचं इतकं हरणीची चिंतन केलं का काळच राहिला नाही, काळाला नमावं लागलं. आणि त्याच्या बळावर काय झालंय? वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचो रंगी. साधू संतांची परिभाषा आणि संतांचे अभंग ऐकायला मायबाप 1 किलोचा भेजा लागला. मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असेल ना, तर अभंग फक्त पंचम मध्ये चालतात माऊली. पंचम मध्येच कोणत्या रागात गायचा आणि कोणत्या पट्टीत गायचा याच्यातच अभंग जातात. अभंग राहिला बाजूला आणि गोवा राहिला वाकल्या. अभंग चालला बाबुळखेल मध्ये. काही तर बाबुळखेल लागत नाही, वाकला लागत नाही. कोणत्या गाठात जाऊन गाड्या पळत्या होत्या त्याला माहिती विठाला. सावतोबाची कृपा झाली संतांची, ती अशी सांगता येत नाही. म्हणून सावतोबा सांगतात, विठ्ठल गाऊनी नाचो रंगी. अरे मायबाप, त्या देवाचं वेळ जर लागलं ना, त्याच्या नामाचं जर छंद जीवाला लागला ना मायबाप, तर त्या जीवाला काहीही कळत नाही. तो त्याच्या आनंदामध्ये तो नाचायला लागतो, बागडायला लागतो. मायबाप सगळ्या संतांची पुरावे. त्याच्यामुळे झालं काय सावता महाराजांच्या जीवनामध्ये? सुखाचा सोहळा करोनी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. अरे सुखा करता तर मुरमर चालली, बुवापासून तर टाळ कार्यापर्यंत, माळ कार्यापर्यंत सगळ्याची धडपड काय करताय? सुखा करता. कितीतरी बुवांना झाडाला निघून गेली, पण सुख काही भेटलं नाही. टांगापट्टी घोडे भरा. झाली, त्या भगवंताची अनुभूती माझ्या जीवनामध्ये आली आणि त्या दिवशी माझ्या सुखाला सुरुवात झाली. सुखाचा सोहळा करोनी दिवाळी. दिवाळी म्हणजे सुख, होळी म्हणजे दुःख. दिवाळी म्हणजे सुख आणि होळी म्हणजे दुःख. बरोबर आहे का नाही? होळीच्या दिवशी बॉम्बा मारायच्या राहत्या नाही, आणि दिवाळीच्या दिवशी फटाके फोडायचे राहत्या. चांगलं गोड धोड खायचं राहतं, कारण लक्ष्मी त्या दिवशी येत असते. संत सांगतात, आमच्या जीवनामध्ये विचाररूपी लक्ष्मी आल्यामुळं काय झालं? आमच्या जीवनामध्ये सुखाचा सोहळा करण्याचं साधन आम्हाला मिळालं. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळे चित्ती धरू. जी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं साधन आहे ना, त्यानं काळावर विजय मिळवला. त्याच्यामुळं सुख प्राप्त झालं. त्याच्यामुळं आनंदाची दिवाळी माझ्या जीवनामध्ये आली. त्या भगवान परमात्म्याला आम्ही प्रेमानं कवटाळू. हो माय बापा, हो तुम्हाला सुद्धा हेच सांगणं. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. कसा धरा? आमची तर भक्ती करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायची पळी आली. इतकी भक्ती झाली आमची. आबा बाबा 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 हे झोपानं दुसरीला झोपू द्यायला. सावता बाबा काय म्हणतात? ऐसा भक्ती मार्ग धरा. कायसा सावता महाराज? तुम्ही सांगितलेला भक्ती मार्ग आमच्या टपुऱ्यात उतरत नाही, कारण आमच्या डोक्यात असलेला भक्ती मार्गाने आम्ही भक्ती करतो. आम्ही संतांच्या रीतीनं करत नाही, म्हणून रिझल्ट येत नाही. जर संतांच्या रीतीनं केलेली भक्ती, सावता सांगतात, तिने भक्तीद्वार ओळंगती. अरे त्या रूपानं तुमच्यापर्यंत भक्ती करण्याचं प्रवेशद्वार तुमच्या जवळ येईल, आणि यंदा तुम्ही त्याच्यात प्रवेश केला रे केला. हो, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. अरे वैकुंठात कोणता देव राहतो बाबा? वैकुंठात आपण काही गेलो नाही, आणि जे गेले ते काही पुन्हा आले नाही सांगायला. आले का? आता धकल्यावर लिहित्याला वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी लिहित्या का नाही? ते आले का? परत आपल्याला माहिती का ते गेले का दुसरीकडे त्याला फाटा फुटला.
जगाच्या लाजा का तरी लागत आहे माऊली. ते टांगा पलटी जरी व्हायला असले त्याचे थोबड वाचून जरी जायला असलं ना तरी त्याच्याबद्दल वैकुंठ वाशी लिहा लागत. कारण मागच्या यायला लाज वाटत. आता ते पिऊन गेला असं तर त्याला काय वैकुंठ आहे का कायलाच त्याला रिकाम आहे का मला सांगा बरं तुम्ही. शून्य माणसं आहे की नाही, सुशिक्षित माणसं आहे की नाही, त्याच्यासाठी नरकवश करून देत नाही. कारण लाज वाटत नाही म्हणून. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. हा जो वैकुंठात देव आहे ना तो नामाना कळतो. जो वैकुंठात देव आहे ना तो नामाना कळतो. काळावर मात करायचं काय आहे? नाम आहे. नामामुळं काळावर मात करता येते. नामामुळं जीवनात सुख येते. नामामुळं जीवनात दिवाळी होते. आणि तो भक्ती मार्ग जीवनात यायला पाहिजे. तो जर आला तर आपल्या जीवनात आलेल्या जन्माचं सार्थक होईल. विठाला सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला तर बारीक विचार करा. तुम्ही खरे दर्दी म्हणजे तुम्हाला तुमचे आई वडील पवित्र आहे. नाही तर 9 ते 11 4 खाणे करीन 5वा पानाडी. 9 ते 11 बंद झाले आता सगळीकडे 7 ते 9 चालू झाले आता. पण यायच्या गावात हाय अजून परंपरा टिकून ठेवली तुम्ही 9 ते 11. पण हे खरे गर्दी झोपलेली. विठाल विठाल विठाल. आणि त्याच्यात आमच्या सारखे लोक पहिल्या दिवशी लगेच त्याच्या अंगाला फाटा येतो. पहिल्या दिवशी लोकच म्हणते ते. कारण गायना चेहऱ्याची लागतं दुखतं व्हायला नाही राहत. शेर एकीकडं येठरी एकीकडं. पहिल्या दिवशी असंच राहत. धरून आणायचं काम राहत आहे. त्याच्यामुळे ते पहिल्या दिवशी म्हणत तुम्ही शेतकरीचे सारे शेतकरीचे ना. शेतात काम करता करता इतू बारीक असो मोठा असो ठणक्या पहिल्या दिवशी तो ठणक्या आणि काळ्याला तो ठणक्या आमचा राहतो. अरे जास्त गर्दी असण्यापेक्षा जास्त गर्दी गरजेची. गण लाखो लोक ऐकायला आहे का तो का नाही केला आहे तो कुछ भी नाही. आपका गुड थैले में मग कॅश ना पिणे फाड 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 फाड. ते बी झालं का जे विठ्ठल जे भुकला जाय निघून काय गेले आम्हाला. बारीक विचार करा. तुम्ही भाग्यवान आहे म्हणून तुमच्या सारख्या भाग्यवानाला सुद्धा तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे माझा घर त्याच्या देवा म्हणून तुम्हाला ही गोष्ट ऐकायला निदान इच्छा झाली. जरा ऐका बारीक ऐका. जर पुन्हा जन्माला येऊ नये असं वाटत असेल बघा बर का. यो जन्म असा आहे. यो जन्म असा एकीकडे आड आणि एकीकडे रीग असली ना आणि मध्ये एवढी जागा असावा आणि त्याला दोन्हीकडे टंगले टाकून हा बसेला असावा बर का. मेल तर 84 लाख जावाचं लागणार बरोबर. म्हणजे इकडे आळात पडलं तर 84 लाख योनी आणि विहिरीत पडलं तर. जर आलेल्या जन्माचा सार्थ करायचा असेल तर काय करावं लागेल. जेने न हे जन्म जेने न हे जन्म यमाची आसना. जेने न हे जन्म जेने न हे जन्म यमाची आसना. जेने न हे जन्म जेने न हे जन्म यमाची आसना. जेने न हे जन्म
सांगतात, जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. जर यमाच्या तावडीत जावं नाही असं वाटत असेल मायबाप, त्याच्यासाठी आपल्या संतांनी शोधून काढलं ते बरं का. ज्या साधू संतांनी झाडू संताचे मार्ग, आज राणी भरले जग, आणि आता कोणतं लय सुध नाही लोक. किती लोकांना उद्धाराची तळमळे, किती जीवाला. मी नरकाला जावं वाटत, बोटवर करावं एखाद्यानं, सगळ्याला स्वर्गाला जावं वाटत. मग ज्या मार्गाने स्वर्ग तिकडे धडकावं का, आता मला उलटीला यायचंय, मी लाच सोडून धडकलो, मला देवगाव लागावा, शिवर बंगला लागावा का नाही, लोणीहून इकडे धडकावा का तिकडे जावं पुढं खाली तलवाडीच्या घाटात. नाही ना. जर जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर साधू संतांचा मार्ग तुम्हाला स्वीकारावा लागेल. जे संतानं केलं ते करा का नाही, त्याचे बुवानं केलं ते करत्या, कसं करते तुम्ही. नाही 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 नाही, मनमार्गे गेला मनोमार्गी गेला याचं धाव होते. पण संतांच्या मार्गाने जर गेलो मायबाप, बघा बरं, आजही संतांचा मार्ग मोडला नाही, आजही संतांचा मार्ग जिवंत आहे. फक्त त्याला लागत पुण्य. जसं सोनं घ्यायला लागत दामवांना, गावातला नाही, गावातला दामवांना नाही, खिशातला. जसं सोनं घ्यायला पैसे लागत्या, तसा देव घ्यायला पुण्य लागत. आणि ते पुण्य समाजाजवळ नाही मायबाप. कोणा पुण्याचा होईल तुम्हाला कळून राहिलं का. माझी मराठी भाषा कळते तुम्हाला. सुख आहे देवाजवळ आणि देव आहे इड तर रॉंग नंबर लागला. मग देवळा जर देव आहे तर सुख का मिळत नाही. रोज येतो का नाही. घालीलो टांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन, मिळालं का सुख नाही ना. माय बाप रात उघडून साडा साला करू तुझं आहे तुझं पाजे, तुझं आहे तुझं जैसा हृदयामध्ये मी राहू. ज्ञानोबाचा अनुभव. सर्वांगती राम ज्ञानोबाचा अनुभव. हृदय बंदी खाना केला आणि आज फुटू कोंडीला. कसं कसं बावळ्या महाराजाच्या डोक्यात पाणी वाहिले. काय काय म्हणली जरा हा. आणि आज संगमराव राहता
कोणता कोंडीला? देवजवळी अंतरी, देवजवळी अंतरी, हृदय बंदी गाना गेला आत विठ्ठल कोंडीला. प्रत्येकाच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का मी ज्ञानोबराय म्हणतात. अरे प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, कळायचं साधन. तिला तेल आहे, कळायचं साधन. उसात साखर आहे, कळायचं साधन. दुधात तूप आहे, कळायचं साधन. सांगणारे नाही हजरे, सांगणारे कुदू कुदू कीर्तन करू राहिले तरी ती शांती करावी कळवत. बुवा काय सांगून आला तू? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पुढे काय मागणी घेत ना काय मग रोज पास नाही का पांडुरंगाचं? मग काय शांती काळात करून राहिला? हीच गोष्ट सावजोबाला का सांगायची? तुम्ही किती समजे करा, किती ट्रकाना लोकांना खाऊ घाला. नारंगीर बाबाच्या काळामध्ये ना, नारंगीर महाराज होते ना आपले जनार्दन स्वामी नारंगीर महाराज, यांच्या काळामध्ये ना दुष्काळ पडत होता. खायला पिकत नव्हतं एवढं बाबा. ज्वाऱ्या राहायच्या, कायल्या राहायच्या, तेव्हा खायला पाहुणा आला तेव्हा पोळी भेटत होती. आता तर हे खाऊ खाऊ वपू राहिले. अहो यायच्या वकाला ट्रॅक्टर भरून राहिले. अरे आता अन्नदानाची गरज नाही बायबा, म्हणजे देऊ नाही या मताचा मी नाही. मी खडी बरोबरच नाही आलो. नाही 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 तुम्ही द्या, पण आता विचाराची गरज आहे मायबाप. अरे जीवनाचे थोडेफार आयुष्य आपल्या हातामध्ये राहिलं मायबाप. कधी जाईल याची गॅरंटी नाही बर का. कोणा दिवस येईल कैसा नाही रे सांगणाऱ्याच्या सुद्धा डोक्यात पाणी झालंय. ते मी सांगते जे जाणार आहे त्यालाच नाही ना. अरे काय बाहेरच्या देशातून आलो का? अरे जे सावतोबानं सांगितलं, ज्ञानोबानं सांगितलं ते सांगू राहिलो ना. काय आमच्या याने शरीर आहे का? का समजून घेत नाही समाज? अरे त्या काळात सुद्धा असं होतं बरं. आमचं तर त्याची जेवण घातलंय बाबा मी आम्हाला. बाबा कुठलं आले काय खाद्या ढेबळ खायचं, गरम पाणी हातपाय धुवायला लय टेची दे. आमचं चांगलं चाललंय घरी, बायको पुसा नाही आला. ठेचा तो ठेचा याचा ठेचा व्हायला पाहिजे. नाही ना. अरे हे जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबाला मिळालं असतं ना, हे जर त्या काळात माझ्या तुकोबाला मिळालं असतं ना मायबाप, आपल्या समाजानं अवदासा प्राप्त नसती केली. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्यात नागपुड्यात काढ्या. मरायचं सगळ्याला आहे, जायचं सगळ्याला आहे, पण जायचं सार्थक संतांच्या मुठीमध्ये आहे ठाऊक सबाह्य संता. बैसता संताच्या संगती
बसत, संतांच्या पंक्तीला बसत. खायला आधी पहिल्या पंक्तीला राहतो. हा वाद नाही उरलं तर काय घ्यायचं. एवढे तर हे आपापलेले पोटावरी लागेल लोक. नाही ना माय बाप, जायचंय. मी जरी आईच्या पोटातून जन्माला आलो, मी छतावर शिक्का मारून आलो का माई मर नाही शकता. नाही ना माय बाप, जायचं सगळ्याला आहे, जायचं सगळ्याला आहे. पण आमचे संत 750 वर्ष झाले तरी जिवंत आहे. एक दृष्टांत सांगतो. अभंगाकडे गावामध्ये, एका गावामध्ये 120 वर्षाचं म्हातारं होतं. 120 वर्षाचं म्हातारं, गुलाबी पटका, 32च्या 32 मोजून घ्या, याच्याला बी कीड लागेल नाही. 120 वर्षावर म्हणजे बरं का, एकही दाताला किडा नाही. 32च्या 32 ओके. अगदी मुद्रणालयापर्यंत बारीक वाचून घ्या. आपल्याला तरी जवळ करावं लागत, लांब करावं लागत, 4 लावून दिसत नाही बर का. म्हातारा खडा खडा वाचित होतो, अगदी बारीकातलं बारीक शब्द वाचित होतो. 120 वर्षाच्या वयात पालकाट्या आहेत ना, पालकाट्या खणून येत होतं म्हातारा. 120 वर्षाचं म्हातारा बर का, ठणठणीत राहिलंय, गुबगुबीत राहिलंय म्हातारा. 100 किती वर्ष जगलं म्हातारा? 120 वर्ष. जरा पुढे ऐका बरं का बारीक. पण माझे ज्ञानोबा किती वर्ष जगले? 22 वर्ष. 22 वर्षामध्ये दगड आडवा करून घेतला. मग जे म्हातारं मरुस्तर 120 वर्षापर्यंत 32च्या 32 ओके होते, कानपूर लाईन चांगली होती, डोळे चांगले होते, सगळं चांगलं होतं. नाव कोणाचं निघू राहिलं? मग 22 वाला चांगलं का 120 वाला चांगलं? किती दिवस जागला याला महत्व नाही मायबा. हा नाही 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 नाही, सावता बाबाची कृपा 131 वर्ष नॉट आउट. आमच्या आजच्या पंजाब 100 एकर कमी करून ठेवलंय, पण त्याचं 10 नाही 13 नाही बरं का. नाही 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 नाही. म्हणून जीवनामध्ये जन्माला आलो, शेवटची पाळी. आता शेवटची पाळी बर का. आता जर चुकलं मायबा, एका एका योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनी कोटी कोटी पेरा, मग लागे वारा नरदेहाचा. कोट्यवधी जन्म दुःख भोगण्यापेक्षा आलेल्या जन्मामध्ये देहाचं सार्थक करण्याचं साधन सावतो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामचे बळे नदीऊ सर्वथा, नामची बळे नदीऊ सर्वथा, नामची बळे नदीऊ सर्वथा, नामची बळे नदीऊ सर्वथा.
विठ्ठलाच्या चरणात. तुम्हाला जर सुखाला पात्र व्हायचं असेल, तुम्हाला जर काळाला वाट लावायचं असेल, तर त्याला पवित्र साधन नाम सांगितलं. काही मेंटल खोपडीचे म्हणजे कुठून आलं कानू नवीनच आज अंगातच येत आहे. अरे येड्या हो, जरा शास्त्र वाचा ना. शास्त्र वाचायचं नाही, मध्ये खोल अभ्यास करायचा नाही, विनाकारण कुणाला नाव ठेवण्यात मजा नाही. माय बाप, अरे या मार्गाने माझे ज्ञानोबा गेले, या मार्गाने माझे तुकोबा गेले. नाही 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 नाही, या मार्गाने रामकृष्ण पंथ क्रमिला, रामकृष्ण पंथ. राम या मार्गाने गेले, कृष्ण या मार्गाने गेले, तुम्हाला आम्हाला माहित नाही. सांगणाऱ्याने काय केलंय तुम्हाला एक आणखी सोप्या भाषेत सांगतो. कुठून आलं याच्या करता विषय, कुठून आला चाललं, नाम कुठून आलं. नामाची यामुळे पहिला शब्द नाम आहे का नाही. नाम कुठून आलं, कुठून आलं, नवीनच आलं, नवीनच आलं. नाही ना रे राजा भाऊ, नाही ना, हे नाही ना. जुगाड जुगाडीचे नाणे, बहु काळाचे ठेवणी. अरे तुम्ही अभ्यास करत नाही. आमच्यासारखे चिकण्या लोक याला नाव द्या मला, आमच्यासारखे चिकण्या ना. अजून रात्र दिवस लोकांना आखलीचे ढोस बाजू राहिला ना. महाराज लोकांना याला नाव ठेवावं का. तू फाशी घेऊन कर, तुला माहित नाही याचा अनुभव. तळतळाला नका लावू. आमचं ऐकू नका बावळट लोकांचं, पण संतांचं ऐकावं लागल. संतांचं जर नाही ऐकलं तर उपाशी मरशा. का काय परिस्थितीच्या उपक्रमा पूर्वी का विरोधमा वेलायचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके, मग ईश्वराचे नाव ओळखे. तो थुरू केला एके नामेचे. ज्ञानेश्वरी वाचा. कुठून आलं म्हणजे जाऊ द्या, आणखी खाली येऊन सांगायचं. आपल्या वडिलाला त्याच्या नावाने हाका मारितो का. अय नाही म्हणणार याव. ऐ साकाराम दे पैसे, ऐ साकाराम म्हणतो का. आपल्या बापाला जर नावाला हाका मारता येत नाही, तर विश्वनियन त्याला हाका मारता येईल का. आपल्या बापाला जर हाका मारायचे असेल तर टोपण नाव राहतं. तात्या, दादा, आप्पा. नाही अय मेंटल, कळत नाही का. जसं आपल्या वडिलाला डायरेक्ट नावाने हाका मारता येत नाही ना, तसं विश्वनियन त्याला मारता येत नाही. म्हणून त्याला आडून बोलावं लागत. त्याला आडून बोलावं लागत, तेव्हा त्याला कळत. नाही तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कमी बसले केले. इथला माय बापा पांडुरंगा, इथला माय बापा पांडुरंगा. त्याला का विमान आले की नाही आला. नाही ना माय बाप. अरे जाण्याचा मार्ग संतांच्या मुठीमध्ये. अर्थ लोकाले पुराणे नाश केला महाराज व्हायची आग लागली, गुरु व्हायची आग लागली. समाज मराना का जाईना तिकडे. जे संतांना सांगितलं ते करा, ज्या रीतीला संत गेले ते करा. ना सावता बाबा सांगताय नामाची आवळे. हो, नामापरते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा. माप्रमाणे उतरू नाही का डोक्यात. रोज नाम 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 हरिपाठात म्हणत्या. जे अक्षराचे अव्यक्त मायबाप. नाही 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 नाही, त्याला शुद्ध परंपरा लागते. परंपरा त्याचे काय मी ज्या पुढे जन्माला आलो त्याचे का. ते मायबाप नाही सांगितले, ते नाही सांगितले.
तुका म्हणे त्याचा पिता नाही शुद्ध दयाची देवा अंतराला दयाची देवा ज्याच्या पोटी जन्माला आलो ना तो बेवडा असला तरी चालतो त्याचं काही नाही एवढं पण ज्याच्या नावानं गळ्यात माळ घातली तो धाडाचा पाहिजे शेख शिल्लीच्या आवडली त्याच्यावरच बसलं तीच फाटी मोडून राहिली कुठून आलं का कसं बोलावं जगाला कसं सांगावं जगाला नाही समज करणार कारण समाजाजवळ तेवढं पुण्य नाही पूर्वजन्मी पाप केले हे बहु विस्तारिले हा समाजाजवळ समाजाला याच्यातला त्या म्हणतात काही कळतं का यायला हे बसलेल्याला काही कळतं का बुवा जरी तू अडवून म्हणला ना बैलगाव हे हाच म्हणते यायला विचारायला काही कळत नाही हे सोन्याहून पिवळा समाज आहे सांगणारा झाला सांगणाऱ्याला शायनिंग मारायची सांगणारे धरायचे नाही मी पंढरपुराहून आलो तुला रोज लावला का यार तुम्ही काय करताय तुम्हाला माहित नाही तुम्ही कोट जन्माचं कर्म तुम्हाला फसवून राहिले तुम्ही या माणसाला फसवून राहिले तुम्ही गावाला फसवून राहिले तुम्हाला फसवून राहिले तुम्ही देवाला फसवून राहिले 9 ते 11 कीर्तन 9:45 ला चालू होतंय त्याच्या ठाईची निघली गाव 10:30 वाजता त्या आणि हा काय सांगत होता आज आणि पुन्हा आता भैरवी घ्या म्हणजे चालू त्याला शपथ मग तू आलाच काय समाज खूप चांगला आहे मायबाप बघा उद्धाराचं साधन हाताने करायचं नाही ती गोष्ट पायानं करायची नाही ती गोष्ट तिथं वैखरी चालत नाही मराच्या टायमाला मराचं ना सगळ्याला इच्छा असली तरी मरावं लागत नसली तरी मरावं लागत मरायचं सगळ्याला आहे हातपाय खोडाचं काम लावलंय घर चालू झाली हा जय बजरंग संशेती त्याचा युग वाढून येत राहतो मराठीच्या टायमाला देवाना आता घरचे म्हणते आता जायाच्या मार्गावर आलं तेव्हा काय दगड करतो कडे आता तेव्हा काय येईन तुला तेव्हा काय येईन का ती त्याची करायची गोष्ट आहे ना तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी हा दवडोनी श्वासोश्वास वायाची किदती उपवास का धुमाचे घास आदो घे श्वास खाली चालला देव चाललाय वारे वा देव मराच्या टायमाला घर बस होती आणि मग एकच गोष्ट चालती आणि ती गोष्ट निघून गेल्यानंतर आरडावाडा चालू बरोबर आहे ना निघून गेला वारण खाली राहिला बरोबर आहे ना आणि राहतो कोणा करता पसाऱ्या करता आणि तो पसाऱ्याची माया तुटावा एवढ्या करता चौथा बाबा सांगतात नामाची यावळे त्याला प्रभावी साधन सांगितलं माय बाप प्रभावी साधन नाम हो जे अक्षरात मोडत नाही तुझं फाउंटन पेन चालत नाही गगनाहुनी वाढ नितळा पुशे का काय पुशे
माणूस आहे, कोणाला पुसून चालत नाही. मी पहिल्यांदा तुमच्या बाबळकेला आलो, मला माहित नव्हतं कोणीकडे धाकाचं. अशोक म्हणून कार्यक्रम केला होता, अशोक महाले ना. मी पहिल्यांदाच आलो तुमच्या त्या टुलकीच्या पुढे निघलो. जसं पुढे आलो इथं दोन्ही लोक आलो, त्यांना म्हटलं आम्हाला बाबुल घ्यायला जायचं. ते म्हणे हमको नाही मालूम. कोणाला पुसत, ज्याला माहिती त्याला पुसावा का ज्याला माहिती त्याला पुसावा. ते होतं बियर. आणि त्याला काय बियर बाबुल घेत माहिती राहणार आहे. जे बाबुल घेला जाऊन आलं किंवा ज्याला माहिती त्याला विचारावा. आम्ही अशा मेंटलला विचारित ना, कधी उधार पावेला नामाशिवाय उद्धार होत नाही. तुम्ही काही साधना करा, नाना साधनांच्या करून खटपटा, काही करा. झाडाला उरफट जरी टाकून घेतलं ना, रवरव नरकाला जावं लागेल. नाही 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 मिळू शकत नाही. एका पायावर 12 वर्ष जरी तप केलं नव्हतं, ज्ञानेश्वरी चला ज्ञानेश्वरी म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा याच्यावर निरूपण करताना ज्ञानोबराय सांगतात, एका पायावर अंगठ्याच्या एका पायावर अंगठ्यावर जरी 12 वर्ष तप केलं ना, रवरव नरकाला जावं लागेल. समुद्र पृथ्वी भरून जरी तुम्ही रत्नाची दान केले ना, तरी तुमचा उद्धार होऊ शकत नाही. तो फक्त एका नामानं होतो. आणि नाम परिणाम करणार आहे. रीतीनं मिळालं पाहिजे. रीतीनं मिळालं जसं जसं चुलीला जाळा असावा आणि चुलीवर दूर ठेवला असावा. उदू जाणार जाणार जाणार, पण जाळ नीट लावणारा पाहिजे. जाळी दिनारा लाकडं मागं वाढणारी लई आहे जगा. नाही 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 नाही. नाम चांगले चांगले आम्ही दगड आहे काय? का आमचा उद्धार होत नाही? सांगणारे मरून गेले मायबाप. नाही नाही नाही, सांगणारे मरून गेले. सांगणारे तारखीवर लागले. श्रीमद नाव घेतलं का त्या गावात तारखी भेटत नाही. तू तारखीवर लागेल, तुम्ही तारीख घ्या मला पहिलेच घे. तुला माहित नाही तू तारखीवर लागेल. नाही नाही बरं, हे गाव नाही भेटत. आता भारतात एवढंच गाव आहे का महाराष्ट्रात? नाही तर नाही तारखी. पण जे खरं आहे, सत्य आहे, पवित्र आहे, आणि आतापर्यंत आमच्या सगळ्या साधू संतांना ज्याच्यामुळे उद्धार पावले, तो मार्ग म्हणजे नामस्मरण. नाम तारका Oh
हे तोर तरला कोळी आणि कुंभार जनाबाईचा रंग आहे. वाले पडेल काय सांगितलं तेव्हा राम जन्माला बी येईल नव्हता. तुम्ही जे सांगू राहिले ना तेव्हा राम जन्माला येईल होतं का? कोळीयाची कीर्ती वाढली गहन केली रामायण. हे डोक्यात उतरत नाही का? डोक्यात उतरत नाही. कुठून आलं म्हणणाऱ्याला? तुम्ही त्रेता युगाच्या आणि द्वापार युगाच्या गप्पा मारू राहिले. त्याच्या आधी लोक तोंडावर सुद्धा होते. राम जन्माला यायच्या दिवाळीचा उदर झाला का नाही झाला? तुम्ही शून्य माणसं आहे का नाही? मग राम जन्माला यायच्या आधी जर कोळ्याचा उद्धार झाला असत मग त्याला काय सांगितलं असं नारदा? नाही ना माय बाप, ती गोष्ट तशी नाही. नाही नाही ती गोष्ट संतांच्या मुठीमध्ये. सीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुढारी सांगितले. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1751. आमचं ना काय गो बावळटायचं. पण संता बघा ज्ञानोबा सांगतात ही गोष्ट ही परंपरा आपल्यापर्यंत यायला महादेवाला पार्वतीच्या काळात सांगितलं. असं म्हणते का नाही तुम्ही? इथे व्यासपीठावर म्हणते का नाही पार्वतीच्या काय सांगितलंय मानव तिला माहित नव्हतं. श्री शिवाय नमस्तुभ्यम सांगितलं. काय सांगितलं तिच्या काळात? आदिनाथ उमा काय गाजर गावताची काय सांगितलं असेल महादेवानं पार्वती? अरे जे सांगितलं मायबाप त्याला नाम म्हणतात. तुमच्या आमच्यापर्यंत नाही आलं. तुम्ही आमचे दोषच नाही. तुमचा आमचा दोषच नाही मायबाप. तुम्ही सोन्यावर पिवळे पण आमच्या दोष नसला. त्याच्यामुळं काय झालं तुमच्यापर्यंत आलं नाही. तुम्ही नाव ठेवता त्याच्यात तुमचं काही तीळ मात्र दोष नाही. नाही निळोबरापर्यंत परंपरा आली मायबापली. आपल्या निळोबरा शंकर स्वामी पर्यंत परंपरा आली याच गोष्टीची. काय सांगितलंय तुकोबाना? बाबाजी चैतन्यानं तुकोबाला सांगितलं. तुकोबानं निळोबराला अनुग्रह केला. निळोबरानं शंकर स्वामीला अनुग्रह केला. त्याच महिना माझ्या तुकोबराला अनुग्रह. काय सांगितलंय? बाई कीर्तनाला चालत नाही. बरं तू काय आकाशातून टापा मागा बाई कीर्तनाला नको. तू असं आकाशाला भोग पाडून आला खाली. त्यांच्यात आत्मीय आपल्यात आत्मा आहे का? आणि इथं रोज कोण राहिलं सर्व मोठी गावामध्ये आहे. परमार्थ मूर्तिवंत नक्षकांत जीवनात उतरलेला असावा माहिती तर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही असेच राहा. आमचं चांग भलं चालू आहे. जोपर्यंत तुम्ही हुशार होत नाही ना तुम्ही अजून तुमच्या नावावर 2-2, 4-4 एकर जमिनी आहे एकाला. आमच्या जमिनी वाढू राहिल्या. तुमच्या जमिनी कमी होत चालल्या. बरोबर त्यात काय सांगतात? जीवनामध्ये सच्चा सद्गुरू भेटला पाहिजे. सावतबाला भेटला म्हणून सावतबा सांगतात नामाची आवळी न भिवू सर्वथा. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते. काय होतं तेव्हा? जाऊ द्या जाऊ आता सोडून द्या. आता या आता वर्तमान काळात चंद्र गेला सूर्य गेला तेव्हा काय राहील? तेव्हा जे राहील ना त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम सद्गुरूच्या कृपा दृष्टीनं घ्यावं लागतं. कारण आईला जसा बाप सांगावा तसा संतांना देव सांगावा. आईला बाप सांगितलं त्याच्यात सांगायचंय कोण? नॉट टू क्वेश्चन वाय. नाही तसा आमच्या संतांना देव सांगावा. आम्ही या मार्गाने गेलो आणि या मार्गाने आम्हाला तुका पंढरीला गेला पुन्हा जन्म नाही आला. आमची 156वी वारी आणि आम्ही जगलो मुक्काम पोस्ट बाबुळकेल. नाही ना माय बाप. जीवनामध्ये ते नाम असं आहे हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैखरीनं सुद्धा करायचं नसतं. इतकं सोपं साधन आहे नामसंकीर्तन. साधन पै सोपी जळतील पापी जन्मांतरीचे. पाप कर्म आणि वासना जाळायसाठी एकच प्रभावी साधन संतांना सांगितलं ते म्हणजे नामस्मरण. संत एकांती वैसरे सर्व सिद्धांत शोधिले. सर्व संतांनी सिद्धांत शोधून काढले. अरे तुम्हाला आम्हाला जमत नाही. बायका पोरं पोचता पोचता ढोरं गुरं सांभाळता सांभाळता बापल्या कोकऱ्या सांभाळता सांभाळता या संसाराच्या पायी
देव आठवत नाही, जेवढा केला तेवढा थोडा, देह पाण्याचा बुडबुडा, देव आठवत बायका पोरांना हैराण झालेले, लाडक्या बहिणीचे नाही आले त्यांना हैराण होईल, यायला देव कधी काढायचा? आणि तो देव संतांना सांगितलं, भाऊ खूप सोपा आहे, नामाची या बळी. अरे मी त्या बळावर बोलू राहिलो तुम्हाला, मी माझ्या बळानं नाही बोलत. नामाची या बळी न भिऊ सर्वथा. अरे कोणालाच घाबरायचं नाही. काल सुद्धा काळ गुलाम सलाम करी. हा तुका म्हणे काळ आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला करुणा सके बोल. किती प्रमाण सांगावं तुम्हाला, किती प्रमाण सांगावं? नामदेव महाराज सांगू, काळ हास्याला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. अरे काळ कोणाला खातो? काळ कोणाला खातो? देह जाणार जाणार. 10:30 याचे काळोबा खाणार कारे नुमदसी. दगड हे दगड आहे का? इतकं खाली होऊन तुकोबरायन बोला का? जगद्गुरु या इतकं खाली होऊन बोला. कारण म्हणून साधू संतान राग येत नाही असं नाही, ज्यावेळेस समजत नाही ना म्हणून म्हणावं लागेल. कारे नुमदसी दगडा कैचे हाती घोडे वाडा, काय माय गेली शांतीब्राह्मण म्हणावा, सोबतच घ्या ना म्हणावा. अरे काय म्हणावं संताप राग येत नाही असं नाही. नाही 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 उपध्वनी बरोबर आहे ना. आजवायचा कुसारी विरळा झाले, आजवायचा कुसारी विरळा झाले. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. तिकडच मग अद्वैत कुसरी सगळेच झाले. ते जीवजंतुशी सारं पाठी वाटकवून माहित नाही. जे वाट राखी ते का त्याच्याकडे मारक्या म्हशी जातो काय याचे कीर्तनाने खायचे बरं का. वा रे वा. म्हणजे आम्ही काय चिमटे घेऊन राहिलो तुम्हाला. खरं सांगितलं का साकेल्या रागेला. आणि आम्हाला आमच्या बापानं आम्हाला शिकवलं खरं सांग. नाही तरी त्याची मिळाले तर काही उपाशी मरणार नाही आम्ही. नाही 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 मरू शकत नाही. पोसाचा जगाचा पुशिंदा पुशिणार आहे. समज काय पुशीन आम्हाला. आम्ही काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे खातो. ज्या गोष्टींना उद्धार होतो ना तिला नाम म्हणतात.
आणि ते नाम काय करताय, नामाचा परिणाम सांगतो तुम्हाला. नाम जसं जसं नामस्मरण करायला लागला जीव, जसं जसं नामस्मरण करायला लागला जीव, तसं तसा त्याच्या देहावर परिणाम होतो. काही ऐशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरत असे. जसं जसं तो जीव चिंतन करायला लागला, सद्गुरूच्या रीतीनं जसं जसं तो नामस्मरण करायला लागला, तसं तसं त्याला गोडी लागते. गोविंद 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 जीव ती करायला लागला. पोटातून या उल्हास जाता, रंगी गाता पैना जाता, अंतरी द्रव झाला चित्ताची अवस्था बाह्य दिसे. एखाद्या माणसाला एखादी मारून आला काट, आला तो मारून, ते झाडात चालत नीट मारवा त्याला मग घरी गुपचूप दोन घास खावान पसरून राहावा. जो मोले मदिरा खाय, मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे, तो केवी राही तैसा भागवतामध्ये. हे पण सांगणार मी तुम्हाला. भागवतात देवाचं लग्न, रुक्मिणीचं लग्न लावतील तुम्हाला, हा लावतील, पण हे नाही सांगणार. हे सांगितलं काय कुठे भेटत काय याच्यात, काय भेटत नाही याच्यामध्ये. कथा करून चोथा झाला समाजाला. समाजाला वाटत वा काय भारी कथा झाली, थांब तुझी थपडण तुला दमदार मारी ती थोडीची निष्ठुर यमाचे किंकर बहु मायबाप. जसं जसं नामाचं चिंतन जीव करायला लागला, रीतीनं करायला लागला, तसं ब्रह्मानंदी लागली काळी कोण देहाती सांभाळी. ते परिपूर्ण ब्रह्मस्थितीला पोहोचलेला असतो. आणि जसं जसं ब्रह्मस्थितीला जीव पोहोचला तर त्या जीवाला ब्रह्मानंदी लागली टाळी, त्याची ब्रह्मानंदाला टाळी लागते. तो त्याच्या आनंदामध्ये राहतो आणि त्या आनंदामध्ये एकदा गेल्यानंतर त्याला कळत नाही. असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विधी गोकुलशा. आठव गेला भावाभाव झाला स्वयमेव. माय मेली तर महाराज लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. माय मेली दुसऱ्याची नाही त्याची. आणि ज्यावेळेस जीव नामस्मरण करायला लागला रे लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. मनाच्या आनंदी आवडीने, डीजेच्या आनंदी नाही. आता बायाला सोडून दिल्या, पहिले माणसानं सोडेल होते, आता बायाने बी सोडून दिल्या. आणि माई बायको इथं जर हरिपाठात नाचले तर माझ्या अंगाला काटो येतो. आणि तिथं रातभर 2 वाजेला कुदली तर तो अगदी व्हिडिओ काढी जाऊन घेतली पाल ठेवण्याशिवाय.
आणि संस्कृती सोडली लयाला गेली तोच मातीत घातली. मला एकदा म्हणे बाबा कलियुग कधी संपणार आहे म्हणजे तू दाखला का संपला कारण कधी तो एक टाकूया तुझलेली. अरे काळी कपूर द्या असा मेकअप करायला बंद राहत एवढी काय म्हणावं जगाला. कुठे गरीब राहील यायला 1,500 रुपये द्यायची काहीच गरज नाही. आम्ही लग्नाला 1.5 लाख रुपये मातीत घालून राहिलो काही गेलो नाही. आम्ही फक्त दुसऱ्याचे घर चांगले करून राहिलो. जे देत राहतं का ते येता येतात त्यांचा हल्ला त्याच्यावर आणि सोफा शेट दिला डिनर शेट दिला काय दिला तो एवढे पैसे पोलीस नावावर टाकले असते तर बरं राहिले तिला फोडून खायला कामाले असते. जर इकडं ना बुटी बाल बी येत नाही त्याच्यावर काय मला तिकडं नाही जायचं. माझा विषय नाम आहे आणि हा पहिला विषय नामाचा करा नाम कळायला पाहिजे जीवाला. आणि नाम साधन आहे जीवा आणि शिवामध्ये एक करण्याचं साधन. जसं मीठ आहे तुम्हाला भाजीत टाकायचंय साधन आहे का नाही. मीठ चव येण्याकरता साधन आहे. तुमच्याजवळ वाळू आहे सिमेंट आहे पण त्याला एकत्र करायला काय लागत पाणी लागत का नाही. तसं जीव आणि शिव एकच आहे. ते जीवा शिवावरती भक्तीच्या पेटे झाली बेटी संधी माझी उठी आणि वारुदन. जसा देव आणि जीव एक करायचं साधन नाम आहे. जसं जसं नामस्मरण केलं तसं तसं सावतोबा सांगतात काय झालं माझ्यावर परिणाम झाला. मी त्या नामाचं कीर्तन करता 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 जो वैकुंठात असलेला भगवान परमात्मा तिथे येऊन नाचायला लागला. मंगाचं दुसरं वैकुंठीचा देव आलोया की निराळे. वैकुंठीचा देव आलोया हरिपाठामध्ये 3-4 प्रकरण आलेले. तिन्ही वैकुंठ भुवनी घर सर्वत्र वैकुंठ केले असे. मग ज्या वैकुंठामध्ये जो देव राहतो तो कळतो का. तो काही गाडी करून आला का. वैकुंठीचा देव त्याला मूळ लावलं काय सावत बाबांनी कीर्तनात यायला नाही ना देवच कळत नाही तुम्हाला आम्हाला म्हणून पंचायत. आता तुम्ही महाराज कोणाला म्हणत्या कोणाच कीर्तन आहे पवार महाराज बरोबर आहे. संतोष महाराज पवार पुढे दाखवा संतोष महाराज पवार. हाताला हात लावला हात पायाला हात लावला पाय डोक्याला हात लावला. मग बोलू कोण राहिलं संतोष महाराज बोल राहिला का मधून कोणतरी बोलू राहिलं. जे बोलू राहिलं ते संतोष महाराज आहे जे उभं आहे ते संतोष महाराज आहे. उभं आहे ते खोकं आहे आणि जे बोलू राहिलं ते संतोष महाराज आहे. ठीक आहे. आता चालू कीर्तनात अटॅक आला आणि संतोष महाराज गेला. मग आता जो पडेल तो संतोष महाराज आहे जो गेला तो संतोष महाराज.
आता कोण म्हणून गेला म्हणजे तुमच्या गाड्या इकडे चालत तिकडे चालत कसं येडं लागलं जगाला देवळती भाज्याला जे निघून गेलं ते दिसलं का एवढ्या लोकात गेलं ते दिसत का नाही दिसत मग त्याला जाणून कधी घ्यायचं त्याला जाणण्याकरता चांगल्या गुरुची गरज पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तुझी जाणे आयऱ्या गायऱ्या खंड्या पाण्याचं काम नाही येईल नाही तू का म्हणे येत घे पाहिजे पण त्या माळी साडी तेली कोळी तांबडी कोणत्या जातीचे पाहिजे अनुभवाच्या जातीचे पाहिजे का कोणत्या जातीचे पाहिजे सावता बाबा तुम्ही दुपता घेतला काय बाकीच्याला काय डसतो का मी बोललो का आमचं बोलणं करळ काहून बाकीचं समाजाला चालत नाही की त्यानं काम केलं नाही त्या जगात त्यानं संत सुद्धा आम्ही पालथ्यानं शिवायच्या लोकांना राजकारणी आहे ना वाटून घेतली जगनाडे महाराज त्याला घेतला नावी शन नाव्यानं घेतलाय अवघड खेळ आहे समाजामध्ये खूप विचित्रपणा आला भक्तीला सुद्धा विकृतपणा आला नाही बाप सोडून द्या अरे संत कोण्या जातीवाची नसतात 18 पगड जाती संत जन्माला आले एवढ्या कळतात निदान जयचं जय ऐकून घेतील पण जयचं पण ऐकून नाही घेत निघून गेले आता सावता महाराज की जे नामदेव महाराज आता कसं राय वटे तवा काढी लावून वटेचे नाव त्यांची त्याचे पित्र वटे तवा जोडीत माती घातली मागून जे आणले शिळ पाक ते सुद्धा खाऊन नाही दिलं विलंबीर दायवाच्या आणि आता जगद्गुरू तू गच राह तुला जय करायची गरज नाही तू बायका बरोबर तू त्याची जय करू नको तू जय केल्याने त्याची जय होत नाही त्याला 731 वर्ष झाली जिवंत येते आज म्हणून सावता बाबा सांगतो वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचोरंगी अरे विठ्ठल गाऊन नाचोरंगी कसे नाचेल सांगा बरं अरे असं नाचावं लागत नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी आपले महल लोकांच्या मंदिरात नाही लोकांच्या कथेत नाही आपले महल या महलाला काडी लावली नाचुंगी कुठं नाचुंगी आयडी कुठं नाचुंगी नवरदेव नवरी पुढे नाचुंगी क्यारे नाचुंगी अरे भगवंताच्या नामात नाचावा आणि असं नाचावं का भगवंताला सुद्धा त्याचा देहभान विसरून जावा माझ्या नामदेवाने कीर्तन करावं पांडुरंगाचा पितांबर सुटेपर्यंत भगवंतानं नाचावं नाचता नाचता देवाचा पांडुरंगाला नाम द्यावं अरे भक्तीची नशा पाहिजे माणसाला आम्हाला नोकरी नशा येते आणि किडे पडीत बसत आज पटवायचं आमचा जमाना गेला आणि पाहिलं नाही अरे तुमच्यापर्यंत आलं नाही मायबाप हे आम्ही मान्य करतो वैष्णवांचा माल करा दुरा वस्तूशी आपल्यापर्यंत आलं नाही हे आपलं नाही आणणाऱ्यानं आपल्याला वाढ नीट आणलं नाही आपल्यापर्यंत मायबाप सावता बाबा अनुभव सिद्ध सांगतात माझ्या जीवनामध्ये त्या नामाचा परिणाम झाला
आणि काळ दड 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 धड धुड धुड पळ सुटला म्हणे काळा बापुरिया रे शिवनाम शीतळ शिविता कापडी त्या नामात एवढी ताकद आहे, काळाला पळून लावायची ताकद आहे. आणि ते नामस्मरण करा, जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा, जीवनामध्ये चांगला संत जीवनात या. नामाला नाव ठेवू नका, नामाला जाणून घ्या तुम्ही काय आहे ते. जाणून घेतल्याशिवाय काय बघा, लग्न झालं नाही एखाद्या पोरीला वाटलं मी आजी व्हावं, एखाद्या पोरीला वाटलं मी आजी व्हावा, तिला काय सत्यनारायण मांडायचं का 16 सोमवार करायचं, किती वाऱ्या केल्या होती आजी होईल. मायबाप त्याच्यासाठी लगीन करावं लागेल. या श्रीपाद बाबा न हो, या रामदास बाबा न हो, निज रूपाला दाविलं जीवात लगीन शिवात दाविलं काय वर्णवा या लग्नाचा थाट बाबांनी लावली जन्म मरणाची वाट. देह कुडी हे नवरी, आत्मा हा नवरा. ज्ञानवराचा बघायचा वाचा. अरे या कुडीचं लग्न जर आत्म्यासंग लावायचं असेल मायबाप, त्याच्यासाठी रसायन नाम आहे. म्हणून आतापर्यंत नामाचं वर्णन तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. 11:15 वाजले बोलता बोलता. म्हणून मायबाप यथामध्ये चौका 2 चरणांचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. मला कसं वाटत रातभर कीर्तन करावं, पण सकाळी ड्युटीला असते ना, तिकडे काही मला जमन का, डुकल्या घ्यायला लागल्या ती म्हणतात निघ घरी. कीर्तन केलं काय उपकार केला का तो आमच्या? नाही नाही, धर्माचं कार्य आहे, साधू संतांचा निरोप आहे. अरे तुम्ही आमचं भाग्य चांगलं आहे, आमच्या पुढे एवढे वशेले. ज्ञानोबा तुकोबा ज्या दिवशी पैसा आम्हाला पाठ लावून माझ्या ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितले, किती लोक असतील, किती लोक होते हो. नाही नाही, आमचं भाग्य चांगलं आहे. तुम्ही एवढ्या 9 ते 11 लाख एवढे आले ना, हे काय थोडी गोष्ट आहे का? आमचं भाग्य चांगलं आहे. म्हणून मायबाप हो, चांगल्या संताला शरण जा. जे गेले ज्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मनाम आलं, अगदी एक निष्ठेनं राहा, नामावरची निष्ठा ठेवू नका देऊ. सगळं सृष्टीत आपल्याला होणारी. बघा ना तुम्ही, निर्गुण निराकार दादा शकुन सांगावया देय माई कोण शकुन दुसरा द्यायला? ब्रह्मा विष्णू महेश. आमाशी शकुन कसली? अरे कधीतरी विचार करा, त्याला नाम म्हणतात. आकार जाईल दादा, उगा होईल निराकार. हा, तेव्हा मी राहणारे, सगळं जग जाणारे, मी राहणारे म्हणजे नाम राहणारे. देह जाणारे, देव मी नसून आत्मस्वरूप मी आहे. एवढ्या करता नामाची गरज आहे. भ्रांतीपासून निरतले गुरु वाक्यानं गुंतले, आत्मस्वरूपी घातले हरणिया. भ्रांती जायचं काम आहे. मी देह नावाची भ्रांती काढून मी वासुदेव नावाची भ्रांती येण्याकरता नामाची गरज आहे. मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता आहे ठाऊक सबाह्य संता. संताला भेटा, चांगल्याला शरण जा आणि जन्म मरणाच्या फैसल्याचा काय तो प्रश्न उलगडला पाहिजे. पुन्हा जन्मा नाही यायचं नाही मायबाप, यायचं पण नाही. आता काय करते, योग योग उपाळ आले पडे ढिल्ले झाले ना. आता यायचं नाही, आपल्या स्वरूपाला जायचं. आणि आपल्याला स्वरूपाला जाण्याकरता सद्गुरूची गरज आहे. तसं जीवाला जाता येत नाही. छंद नाही नावाचा, देह काय करायचा. याचं नाथ बाबाचं शेवटचं चरण आहे. देह चालला एकला, देह चालला एकला, संगे सद्गुरू झाला खरा. काय म्हणले सद्गुरू? आता पाय टांगड्या गेला आणि तुमचे गुरु थोडा आमच्या पाय, आमच्या पिशा वाचा वाचा तुम्ही टेकले नाही मायबाप. नाही, सद्गुरू देह नसतात, आत्मा. ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या. त्याच्यामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. 11:05 मिनिटं बाकी आहे. 2 चरणाचा भावार्थ झाला. पुढच्या वर्षी तारीख द्यायकरता 2 नाही ठेवले, वेळ संपला म्हणून 2 ठेवले. नाही तर काही म्हणते आता आपण पुढच्या वर्षी विचार करू, म्हणजे त्याला अपेक्षा आहे पुढच्या वर्षी. मला नाही अपेक्षा. नाही नाही नाही, मी पुढल्या वर्षी यायलाच पाहिजे. आणि तुम्ही तारीख द्यायला पाहिजे. इतक्या खालच्या विचाराचा मी नाही नाही,
आपला वेळ संपला म्हणून आपण या ठिकाणी दोनच चरणाचा विचार करूया. सर्वांनी प्रेमपूर्वक प्रभूचं स्मरण करू. विठोबा रखुमाई नामाची आवडीनं भिवू सर्वथा काही काळाच्या माता सुटी मारू वैकुंठीचा देवानुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचो रंगी प्राप्त प्रसंगामध्ये वेळेमध्ये आपण आपली सेवा सौतबाबांच्या चरणी समर्पण करण्याचा प्रयत्न आपण केला. आई बाप 5 मिनिटांमध्ये सेवा आपली समाप्त होणार आहे. जीवनामध्ये आलो माणसाच्या माणूस म्हणून तरी जगलं पाहिजे. आज माणसाचे विचार इतके विचित्र झाले कलियुगामुळे. सक्का भाऊ पक्का वैरी झाला. मायबाप लेकच बापाचा हे सगळं तुम्हाला माहिती, मला सांगायची गरज नाही. का कारण झालं असं मायबाप आपण विचार करत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. आम्ही कंदुऱ्या खवरालो मस्त मेरक्या मारून तरी ज्यावेळेस आम्ही त्या कोकड्याचा जीव घेतला, मग आता पोराने घेतला तर काही बिघड नाही. फक्त पोरग तुला कळा ना ते बकरू होत म्हणून काय नाही. जीवनामध्ये चांगल्या सद्गुरूला शरण जा. जे गेले त्यांनी नामाला विसरू नका. नामाला जर विसरले, नामाचे विन्मुख तो नर पुण्यवान. पाठी मारा. नामाचे विन्मुख तो नर पापिया हरिवेन धावया नपमे कोणी. अतिशय सुंदर अशा प्रकारची ते बजरंग मंडप भगवान परमात्मा त्यांना खरंच अगदी चांगली ताकद देव. सुंदर आवाज त्यांनी शेवटपर्यंत दिला. आमच्या माऊलींनी सुद्धा शेवटपर्यंत अगदी जोशानं साथ दिली. तुम्ही सर्व संत माय बापांनी सुंदर साथ दिली. तुम्हालाही डुबल्या न येता ऐकलं की माझं बी भाग्य समजतो मी, म्हणून झालेली सेवा संत शिरोमणी सावताबाबांच्या चरणी समर्पित करूया. सावताबाबांना सांगूया, प्रभू तुम्ही जी भक्ती केली, माझा सावताबाबा कधी पंढरपूरला नाही गेले नाही नाही नाही. उलट अशा भक्तीचं सामर्थ्य त्यांनी तयार केलं. मायाचा वंश उद्धारण्याचं साधन त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं. भगवान मंडळीश पांडुरंग परमात्म्याला त्यांच्या घरी यावं लागलं, त्यांच्या मळ्यात यावं लागलं. कांदा मुळा भाजी मोड नाटा विहीर दोरी सगळं त्याला देवजी सुरायला. आम्हाला काय दिसना, आम्ही त्याच्याच वंशात जन्माला आलो ना हो. मग आम्हाला काय दिसत नाही, आम्हाला माणसात देव दिसत नाही. जे वर्म सावतोबाला माझ्या मुक्ताईनं दिलं ना, ते वर्म तुम्हाला आम्हाला मिळालं रे मिळालं. का आपल्याला सुद्धा जे जे दृष्टी दिशे त्याची हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. अरे झाला स्वयमेव पांडुरंग. एकदा त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली ना, आता नाही येणे जाणे, आम्ही वैकुंठवासी. आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं काही चुकलं असेल माय बाबा, माझ्या बोबडिया बोला तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे, आमचं काही नाही याच्यामध्ये. फक्त आम्ही कसे दौंडीवाली डांग 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 डांग. ऐका हो ऐका, नाही ऐकलं तर आम्ही काय म्हणणार आहे तुम्हाला. हे जरी न ऐका मग दुसरा येईल निघून जाईल. आम्हाला काय आमचं काय जायचं. ज्ञानेश्वर बावडी